सांगली, कोल्हापूरमध्ये गेलात तर तुम्हाला कुठली गाणी घ्यावी लागतात कार्यक्रमामध्ये, बरोबर आहे. कुठल्या टाईपचे परफॉर्मन्सेस करावे लागतात. सोलापूर, पंढरपूर भाग गेला, अकलूज भागात गेलं तर हं. कुठला परफॉर्मन्सेस लोकांना आवडतात. बरोबर आहे. बालगंधर्वला कार्यक्रम असतील, तर तो हं. प्रेक्षक एक वेगळाच आहे आपला हो, हो. बालगंधर्वचा पुणेरी प्रेक्षक तो बरोबर. एकदम वेगळा आहे. हं. मग त्याच्यातून काय झालं, की त्याच्यातनं शिकायला मिळालं, की माणसं समजत जातात. माणसं समजत गेली बरोबर आहे. आणि कुठल्या ठिकाणी काय पाहिजे हे समजायला लागलं. हो, हो, हो. किंवा सुरुवातीला महिला कार्यक्रमाला यायच्या नाहीत, हां. जे नाही यायचं. मोस्ट ऑफ द डेज की फक्त पुरुष. सांगली, कोल्हापूर भागामध्ये तर कधीच आम्हाला थिएटरला महिला बघायला मिळाल्या. बालगंधर्वला असायचे. बालगंधर्वला पूर्वी 9 वाजता कार्यक्रम चालू व्हायचा रात्री. बरं, बरं. लावणीच्या नंतर मग ते कोणाच्या तरी कार्यक्रमामुळे बंद केले लावणीला द्यायचं ते. हं, 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 हं. पण तोपर्यंत लावणीसाठी मिळत होतं. अच्छा. पण तेव्हा असायच्या महिला बालगंधर्वला कार्यक्रमाला किंवा मुंबईला. बरोबर. पण बाकी इकडे सांगली, कोल्हापूर किंवा पंढरपूर, सोलापूर भाग महिला यायच्या नाहीत तिकडे कार्यक्रमात. अच्छा, अच्छा. तर माझं असं होतं, की असं कसं आम्ही परफॉर्म करतो तर सगळ्यांसाठीच करतो. तर बरोबर आहे. कला सगळ्यांनी आलं पाहिजे. पाहिजे. हां. सगळ्यांनी आलं पाहिजे आणि शिक्षित मुली ह्या क्षेत्रात उतरल्या. मग बरोबर. माझं असं होतं, की आता एवढं सगळं आपल्याला नावारूपाला आलो आपण लावणीमुळे. तर आता ही आपली जबाबदारी. हं, हं, हं. ही पार पाडायची आपल्याला. नक्की. म्हणून मी ह्या क्षेत्रातून हलले नाही, की नाही आणि आज पण मी माझं असं असतं, की बाकीची सगळी जरी गाणी घेतली किंवा काही, तरी लावणीवरचं प्रेम बरोबर. प्रेक्षकांकडनं पण कमी नाही झालं पाहिजे. हो, हो. याची मी जबाबदारी घेतेच घेते.